कागद विक्रीसाठी ठेवलेले आहेत. हो, आज अक्षय तृतीया आम्ही कागद विक्रीसाठी पाटीलगडीमध्ये ठेवलेले आहे. कारण की या कॉलनीवाले लोकांना लांब पडते, त्याच्यामुळे आम्ही पाटीलगडीमध्ये दुकान लावलेलं आहे. किती दिवसापासून आपण कागद बनवता दादा? मी आमच्या पारंपरिक व्यवसाय कुंभार कामाचे आहे. आमचे आई वडील पण तोच धंदा करत होते, आता आम्ही पण तोच धंदा करत आहे. अक्षय तृतीयाला कागदाला मान असल्याने मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. हो, म्हणजे आमचे पोट भागतं याच्यावर, या कामावरती आमचे पोट भागून जातो. आम्हाला याच्याशिवाय दुसरा व्यवसाय कोणताच नाही. आता काय भाव चालू आहे कागद? आता आम्ही 2 वर्षाला 90 रुपये ठेवले होते, सालवर आम्ही 100 रुपये विकली, तर आता सुद्धा 100 रुपये विकताय. ही गागर म्हणजे आपल्या पूर्वजांची आपल्याला त्या निमित्ताने आठवण होत असते. आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण जे काही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्याचा नैवेद्य आपण आईवडिलांना त्या निमित्ताने दाखवतो आणि आपल्या आईवडिलांची आपल्याला आठवण होते. परंतु आता नवीन पिढीला जर आपण पुढच्या पिढीला जर सांगायला गेलो, त्यांना माहिती पण नाही काही की गागर कायसाठी भरतात किंवा गागरीचं महत्व काय आहे. या नवीन पिढीला आता या गोष्टींची आठवण पडून देईल. मग त्या नवीन पिढीला आपल्याला जागृत करण्यासाठी किंवा त्यांना पण पुढील माहिती मिळण्यासाठी आपण या अशा प्रकारच्या गोष्टी जर केल्या तर बालमनावरती त्याचा संस्कार होत असतो आणि आपल्या आईवडिलांची त्या निमित्ताने आपल्याला आठवणी स्मरणात कायम राहत असते. आणि जीवनामध्ये अशा पद्धतीने आपण आपल्या आईवडिलांची आठवण ठेवली तर आपले येणारी पिढी आपली आठवण पुढे ठेवतील. याच्यातून हे आपल्याला एक दाखवण्याचा आहे की हे पारंपरिक जुनी रूढी आहे आणि घागर भरल्याने आत्म्यात शांती लागते, त्या हिशोबाने घागर भरली जाते. आणि खानदेशमध्ये हा सर्वात मोठा सण मानला जातो. म्हणजे आजच्या दिवशी पुरणपोळी वगैरे, पुरणपोळी, आंब्याचा रस, रशी हे करतात आणि मग नैवेद्य देतात. मग गागरीची पूजा करावं. घागरीची पूजा, डांगर. काय नाव?